महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं। त्या आंदोलनाला अखेर काल यश आले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करीत राज्य सरकारला GR काढावा लागलाय। राज्य सरकारच्या त्या निर्णयावर ओबीसी नेत्यांकडून निषेध नोंदवण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महात्मा फुले वाडा समताभूमी येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ठिय्या आंदोलनास बसलेत। त्यावेळी त्यांनी शासन निर्णय फाडून निषेध नोंदवलाय। हा GR आता फाडण्यात आलेला आहे। ओबीसी जे आंदोलक आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन असतं हे महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या हर एक माणसाला ते लागू होतं। हैदराबाद गॅजेट म्हणजे काय कुठल्या भौगोलिक प्रदेशापुरता आहे का? याच्यात टीप लिहिली का हे फक्त मराठवाड्यापुरतं लागू होईल असं लिहिलंय का काय याच्यामध्ये? आणि मुळात गॅजेटियर मधल्या नोंदीवरनं तुम्ही मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवताय। हा कुठला न्याय, कुठला निर्णय आणि ह्या उपसमितीला कुठला संविधानिक अधिकार आहे? त्यामुळं हा GR संविधान विरोधी आहे, बेकायदा आहे, वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा, आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा हा GR आहे। पण हे जे गॅझेट लागू झालं तर या सगळ्या लोकांना कसं ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे किंवा कसं पूर्वी प्रमाणपत्र कसं मिळू शकते? मुळामध्ये गॅजेट याला हे माझ्याकडे गॅजेट आहे। या गॅजेट मध्ये भौगोलिक परिस्थिती असते, तिथं पीक पाणी कसं आहे, तिथं सिंचनाच्या व्यवस्था कशा आहेत, कोणती माणसं राहतात, कोणत्या धर्माची राहतात आणि कोणत्या जातीचं, याचे फक्त स्टॅटिस्टिक्स असतात। या गॅजेट मध्ये कुणाची आडनावं किंवा कुणाची माणसांची नावं कुठल्या नोंदी नसतात। त्याच्यामुळे निव्वळ या गॅजेटियरच्या नावाखाली ही धुळपेक आहे आणि खऱ्या अर्थानं सगळे सोयरेन सरसकट आरक्षण ओबीसीने मधनं द्यायचा जो खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याची ही सगळी या सरकारची लबाडी आहे। हे बघा, सर्व बांधवांना माझी विनंती आहे, पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जास्थळावर इथं आलेलो आहोत। या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ज्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना समतेचं तत्व, पुरोगामी तत्व सांगितलं, त्याच पुढाऱ्यांनी, सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो GR काढलाय, त्या GRची आम्ही या ऊर्जास्थळावरती जाहीररित्या आम्ही हा GR इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।